नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ना फ्रिल बाहीची कटिंग पाहणार आहोत. तर तुम्ही फोटोत पाहू शकता अशा प्रकारे साडीवरल्या ब्लाऊजला नेट लावून अशी फ्रिल तयार केलेली आहे. तर त्याची फक्त कटिंग पाहणार आहोत आज. तर इथे ना मी आपलं वर्तमानपत्र घेतलेलं आहे. अगोदर आपण पेपर कटिंग करणार आहोत आणि नंतर ते नेटवर टाकून नंतर नेट कट करणार आहोत. तर मी ना पूर्ण ब्लाऊज आधीच कट करून शिवून घेतलेला आहे. आता फक्त आपल्याला नेटलाच फ्रिलच फक्त जोडायची राहिलेली आहे. तर आपली गळा रुंदी ना 10 आहे. मग आता आपण पेपरचा चौथा 4 गडी पेपर घ्यायचा. मग त्याचा चौथा 10च्या चौथा 2.5 येते. मग 2.5 इंचावर असं आपण त्याला गोल देऊन ठेवायचं. ही आपली जेवढी बाहीरुंदी आहे ना आपल्या ब्लाऊजची तेवढी बाहीरुंदीचा चौथा करायचा. तर 10 बाहीरुंदी असल्यामुळे मी 2.5 आणि त्याचा चौथा करून ते कट करून घेतलं. आता ही आपली बाहीरुंदी झाली. तुमची जेवढी बाहीरुंदी मार्जिनसहित धरायची बाहीरुंदी, त्यात जेवढी आहे ना तेवढी हे करायची. तुमची कमी असेल तर तुम्ही 2 घेऊ शकता. आता किती आहे तुमची त्याच्यावर चौथ्या भागावर त्याच्या. आणि आता तुम्हाला फ्रिलची उंची किती घ्यायची, तर मला नाही तर फ्रिलची उंची शिवून 1.25 व्हावी म्हणून मी घेताना 6.5 घेतली. का तर आपल्याला नंतर फ्रिल शिवणावेळीत पण अर्धा इंच जाती आणि नंतर खालच्या साईडला आपल्याला पिको करायचं असं, त्यात पण कपडा आपला दुमडला जातो. म्हणून 1 इंच कमी धरायचं. म्हणजे मी 1.25 घेतलेली आहे, म्हणजे 6.5 व्हावी. 6.5 घेतलेली आहे आपली शिवून 1.25 व्हावी म्हणून. तर एक अर्धा इंच शिवणावेळीत आणि एक अर्धा इंच याच्यामध्ये आपले पिकोमध्ये जावं म्हणून. तर 1.25 इंच जाती. अर्धा इंच काही जात नाही पिकोमध्ये, थोडंच कपडा जातो पण धरताना तसा. तर मग आता मी असं सर्व बाजूनी आपल्या ह्याच्यावर टिकमार्क करून घेते आणि तसाच गोलाकार त्याला आकार देऊन कट करून घेते आपली पेपर कटिंग अगोदर. तर आता तुम्हाला किती उंची हवी, आता मला 1.25 हवी तयार. मग तो फ्रिलची तुम्हाला किती कमी हवी असली तर तुम्ही 5 घेऊ शकता, 5.5 4.5 घेऊ शकता. आता आपण 1 लेअरचीच फ्रिल करणार आहोत. तुम्हाला 2 लेअर 3 लेअरची हवी आपण पुढे जाऊन पुढच्या व्हिडिओमध्ये नंतर कधी पाहू. आज आपण 1 लेअरची सुरुवातीला पाहणार आहोत कटिंग. तर मी आता हे कट करून घेते. गोलाकार आकार दिलेला आहे. तर आता ही एका बाहीची कटिंग झाली. पण आता आपण ना पेपर घेतला 4 पदरी, पण आता आपण नेट घेताना 8 पदरी घ्यायचा. का तर आपण एकदमच आता दोन्ही पण ब्लाऊजच्या लेअर कट करणार आहोत. पण आता हे आपल्याला पेपर कटिंग घेतली करून आपण ही अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. आता आपण याला ना आकार देणार आहोत आता फ्रिलचा. याला आता हे तुम्हाला उकलून दाखवते अगोदर सुरुवातीला मी. तर आपली जी मोंड्याखालला भाग असतो तो भाग कमी असतो आपला. तो ह्याला आपण असे पण बाहेरुंदी ती करताना मोंड्याखालला भाग आपला कमी राहतो. मग आता आपण ती कटिंग करून घेणार आहोत मोंड्याखालल्या साईडची. तर मी आता ना तुम्हाला दाखवते. आता एका साईडला ना आता ते दोन्ही साईड सेमच झालेले आहेत आपलं. तर मग एका साईडला आपण काय करायचं, आता जेवढी आपली उंची आहे, आता माझी 6.5 उंची आहे, मग त्याच्या निम्म किती झालं 3.25. मग 3.25 वर मी टिक मार्क केलं आणि तसंच अर्ध्यापर्यंत त्याला तसाच गोलाकार आकार देत ते कट करायचं. म्हणजे जी खालची मोंड्याची बाजू असते ती आपली जास्त अशी खाली येत नाही, फ्रिल छान दिसते, ती व्यवस्थित येते. तर मी तसाच त्याला पेनाच्या साह्याने असं गोलाकार आकार देते आणि निम्म्यापर्यंतच द्यायचा आणि ते कट करून टाकायचं. कारण नंतर नेटला पण नंतर देणार आहोत. पण आता तुम्हाला समजावं म्हणून अगोदरच मी पेपरवर कटिंग दाखवत आहे. नंतर अशीच पेपर कटिंग आपण नेटवर ठेवून नंतर नेटचे पण आपण कट करू शकतो. तर अशाच प्रकारे गोलाकार दिला आकार निम्म्यापर्यंतच तुम्ही पाहू शकता तसा. आणि तसंच कात्रीने ते कट करून घ्यायचं. आणि जिथं बाहीरुंदी आहे का आपली, आता जिथून आपण जी साईड आपण कमी केली ना, तर त्या साईडला आपण बाहीरुंदीच्या तिथं वरच्या साईडला पण 1.25 इंचाचा आपण गोलाकार देणार आहोत. म्हणजे आपला मोंडा व्यवस्थित बसला जातो. आता इथं वरच्या साईडला तुम्ही पाहू शकता. तर वरच्या साईडला 1.25 इंचाचा मी आकार देणार आहे. ज्या साईडनं आपण उंची कमी केली ना त्याच साईडनं आपल्याला मोंड्याचा पण तिथं आकार द्यायचा आहे बाहीरुंदीच्या तिथं. अशा प्रकारे 1.25 इंचाचा गोलाकार आणि तो पण कट करून घेऊया आपण. नंतर नेटला पण आपण असंच करून घेणार आहोत. आधी कटिंग करून घ्यायची आणि नंतर त्याचं पण असं आपण दोन्ही साईडनं कट करायचं. तर आता जी आपली बंदिस्त बाजू आहे ना ती आपण आता हे करू,
कट करून घेऊ, म्हणजे आपल्याला जोडायला ते तुमच्या लक्षात यावं बाही आपली म्हणून. अशा प्रकारे आता ही आपली एक बाही तयार झाली आता. आणि आपण आता नेट 8 पदरी नेट घेऊ आता, म्हणजे आपलं 2 बाह्या कट होतात आपल्याला 2 लेअर. तर आता मी इथं नेट घेतलेला आहे. त्याच्या व्यवस्थित घड्या करून घ्यायच्या एकावर एक असे 8 पदर, आणि बंद बाजू आपल्या साईडला ठेवायची. तुम्हाला दाखवते, ही वरचे 4 पदर आणि हे खालचे 4 पदर, म्हणजे हे दोन्ही बाह्या आपल्या तयार होतात ब्लाऊजच्या ह्याच्यात. आणि आता जी आपण पेपर कटिंग केली ना, त्या पेपर कटिंगची आपण आता हे करू. 4 पदर त्याची सुरुवातीला होती ना, तसं त्याची घडी घालून घेऊ आपण. आणि ती घडी घालून ती व्यवस्थित तिथं कॉर्नरवर ठेवून आपण ती कट करून घेऊया. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. तर जे आपण त्याला आकार दिलेला आहे तो काय आपण आत्ताच देणार नव्हता, आधी कट करून घेऊ खालच्या आकाराने आणि नंतर त्याला आपण आकार देऊ. तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित ठेवायचं पेपर कटिंग, पण इकडे इकडे होता कामा नये. नाहीतर तुम्ही वाटलंच तर त्याला टाचण्या लावून घेऊ शकता, पण मी एका हाताने हे केलं तर व्यवस्थित, त्याच्यामुळे मी काही टाचण्या लावल्या नाही त्या. आणि आता हे असंच कट करून घेते. आणि वरची जी आपली बाहेरुंदी आहे ना, ते पण आपण नेटची कट करून घेऊ, पेपरची आहे तशी. आणि तो वरचा आकार आपण नंतर देणार आहोत, फक्त ते खालच्या साईडचा आकार तिथूनच कट करून घेऊ. तर मी तुम्हाला फोल्ड करून अगोदर दाखवते आपली बाही कशी झाली ते दोन्ही पण, आणि नंतर कटिंग करून घेऊ. हे 2 खालची एक आणि वरची एक आपली लेअर. तर आता आपण नेटची घडी घालून घेऊ आणि आता आपण याची कटिंग करून घेऊ. आणि आपल्या जी पेपर कटिंग आहे ना, ते मी आपल्या दोन्ही पण बाह्याची आपण एकदमच एकावर एक ठेवून एकदमच कटिंग करून घेऊ. मग ते होते तसेच त्याची डबल फोल्ड करून घेतलं, ते घडी घालून घेतली डबल मी त्याची. आणि जी आपली पेपर कटिंग होती ना, ती पण उलगडून घेतली 2 ह्याच्यात आणि ती व्यवस्थित ठेवली त्याच्यावर. आणि अगोदर सुरुवातीला आपण ती खालच्या साईडची कटिंग करून घेऊ आणि नंतर बाहेरुंदीच्या तिथली 1/2 इंचाचा कट आपण नंतर देऊ. अगोदर खालची कटिंग करून घेऊ. नेट असं सरकल्याने होतं, म्हणून ते व्यवस्थित पकडायचं. चॉकने आखून घेऊ, म्हणजे सोपं जाईल आपल्याला कट करायला. आता ना ती बंदिस्त बाजू आहे, ती ओपन आपण पेपरची कशी कट केली तशी ते आपण कट करून घेऊ, दोन्ही पण बाहीच्या एकदमच. आणि आता 1/2 इंचाचा आपण तिथं खड्डा केल्याने आपण जसं बाही कट करताना कसं देतो तसा देऊ वरच्या साईडला. वाटलं तर पेपर ठेवून तसंच बरोबर त्या मापाने आखून मग द्यायचा. अशा प्रकारे जेवढं पेपरचं आहे तसंच आपण पेपर व्यवस्थित आधीच कट केलेला होता. तर आपली आता बाहीची लेअर कटिंग झालेली आहे. आता मी तुम्हाला शिवताना दाखवायचं, मला खूप व्हिडिओ मोठा झाला असता, मग पुढचा ब्लाऊज कधी शिवताना नंतर तो दाखवेल मी तुम्हाला. आता यावेळेस कटिंग दाखवली, पुढच्या वेळेस कसं शिवायचं ते दाखवते.
तर आता याला पिको करून घ्यायचं खालच्या साईडनं दोन्ही पण याला आणि ब्लाऊजला आपल्या जोडून घ्यायचं. आणि मग आता जोडल्यानंतरच मी तुम्हाला फोटो शेवटला टाकते कसा दिसते फ्रिल ती. मग कशी वाटली तुम्हाला माझी कटिंग साध्या सोप्या पद्धतीने आवडला असेल व्हिडिओ त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा.